दुर्घटना नेमकी कशी घडली ते सुद्धा जाणून घेऊया। मावळ तालुक्यामधला कुंडमळा परिसर हे पर्यटनाचं क्षेत्र आहे। काल सुट्टीच्या दिवशी 100 पेक्षा अधिक पर्यटक कुंडमळा परिसरात आले। काही उत्साही पर्यटक प्रवेश बंदी असलेल्या कमकुवत पुलावरती गेले। काही महाभागांनी दुचाकी सुद्धा पुलावरती चढवल्याची माहिती मिळते। आधीच धोकादायक बनलेला पूल हा गर्दीमुळे कोसळला। पाण्यामध्ये पडलेल्या 50 पेक्षा अधिक पर्यटकांना वाचवण्यात यश आलंय। 4 पर्यटकांचा बुडून मृत्यू झालाय, त्यांचे मृतदेह हाती आलेत। 5.5 तासांच्या नंतर मदत कार्य थांबवलं गेलं। 3 ते 4 पर्यटक अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती मिळते आहे। तर पुन्हा एकदा मदत कार्य अगदी थोड्याच वेळात सुरू होईल। दरम्यान हा पूल धोकादायक असल्याचा फलक इथे लावण्यात आला होता, मात्र पर्यायी मार्ग नसल्यामुळे स्थानिकांना याच पुलाचा वापर करावा लागला आणि त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार कोण असाही सवाल आहे। तर हा अपघात ज्या वेळेला घडला तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। पर्यायी मार्गच नव्हता, त्यामुळे याच पुलाचा वापर करावा लागला अशी माहिती सुद्धा आता समोर येतेय। तर याच दुर्घटनाग्रस्त पुलाचा इतिहास सुद्धा जाणून घेऊया। 1990 ला या पुलाचं बांधकाम सुरू झालं। 1993 ला कुंडमळ्याचा पूल वापरात आला। 30 वर्षांच्या नंतर म्हणजे 2023 ला पूल हा जर्जर झाल्याचं दिसलं। 1.5 वर्षांपासून कमकुवत पूल वापरण्याला बंदी घालण्यात आली। नव्या पुलाच्या उभारणीसाठी 8 कोटी रुपये मंजूर झाले। सार्वजनिक बांधकाम विभागानं टेंडर काढून वर्क ऑर्डर दिल्याचा प्रशासनाचा दावा आहे। 15 जून 2025 ला पूल कोसळला आणि 4 जणांचा मृत्यू झाला। कुंडमळ्याच्या पूल दुर्घटनेमध्ये तळेगावमधल्या मायमर रुग्णालयामध्ये मूळ अकोल्याचा आणि चाकणमध्ये काम करणारा विजय येणकर याचा पाय फ्रॅक्चर झालाय। त्याच्यावरती सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत आणि इथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मावळमधील कुंडमळ्यात काल पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला। मात्र अनेक जण या सगळ्या याच्यात बचावले आहेत आणि त्यातलाच एक म्हणजे विजय आपल्यासोबत आहेत। विजय तिथे वर्षाविहारासाठी आला होता, मात्र हा सगळा पूल कोसळल्यानंतर हाही त्याच सगळ्या आपवितीत होता। विजय, काय नेमकं सांगशील, काय काय घडलं होतं काल? काल आम्ही रविवार होता म्हणून तिथं मित्रांसोबत फिरायला गेलो। अचानक गर्दी वाढल्यामुळे तो पूल खूप जुना आहे असं वाटतंय म्हणून तो कोसळला। त्यात तिथं म्हणजे 60-70 लोक खाली पडलेत। 2-3 जण वाहून गेले पाण्यामध्ये, ते अजून सापडलेले नाहीत आणि काही जण म्हणजे वारले वाटते त्याच्यात। तुम्ही किती जण होते? तुम्ही किती जण गेले होते फिरायला? आम्ही 6 जण गेलो होतो। बाकी सगळे कुठे कुठे आहेत? बाकी 4 जणांना काही नाही झालंय, आम्हा दोघांना झालंय। एक मी इथं या हॉस्पिटलला आहे आणि एक अथर्व हॉस्पिटलला आहे। दुसरं हॉस्पिटल। तुम्ही काय करता पुण्यात? कुठून आहात? मी जॉबला आहे इथं कंपनीमध्ये, कामाला आहे तिथं, चाकणला राहायला असतो। रविवार असल्यामुळे काल फिरायला आलो मित्रांसोबत इकडं कुंडमळ्याला। कशी परिस्थिती होती काल सगळी एकंदरीत तिथे? भयानक परिस्थिती होती, म्हणजे होत्याचं नव्हतं झालं एका क्षणात। असं समजलं पण नाही काय होणार आहे। तर साधारण 51 जण असेच जखमी झाले आणि त्यातल्या पुण्यातल्या मायमर रुग्णालयात 2 जण आयसीयूत उपचार घेताना आयसीयूत उपचार घेणारे विजय आपल्यासोबत होते। कॅमेरामन विजय राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। तर याच पुलाच्या दुर्घटनेमध्ये काही जखमी झालेल्या पर्यटकांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून जे जखमी झालेत ते आता आपल्या सोबत या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात, नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला। किती जण तुम्ही आला होता, काय झालं होतं नेमकं? मी एकटाच होतो
मित्र होते पण ते नव्हते पुलावर त्यावेळेस. चाललेलो, गर्दी झालती लय, गाड्यावाले गाड्या घालत होते. गाड्यावाले होते ते गाड्या घालत होते, त्यामुळे तो पूल हालत होता आणि पब्लिक खूप होतं. 5 मिनिटं तरी पूल हालत होता. गाड्यावाल्यांनी जर गाड्या काढल्या असत्या तर लोकांना जाता आलं असतं. तसेच थांबले, शेवटी तो पूल कोसळला, हालत होता पूल. किती लोक होते तरी अंदाजे? नाही सांगता येत, पण आज भरपूर पब्लिक होतं. कारण इथून मागे जेव्हा गेलतो एवढं नव्हतं, आज लय पब्लिक होतं. तू कुठं उभा होता त्यावेळेला? सेंटरला, जो इकडनं अर्धा भाग पडला आणि तिथं मध्येच होतो मी. पाण्यात पण कोसळ? मी दगडावरती पडलो साईडला. एवढ्या अंतरावरती पाणी होतं, मी इथं पडलो. काय पण त्यावेळेला बाहेर जाण्याचा प्रयत्न केला का सगळ्या पर्यटकांनी? मला उठता पण नव्हतं येत, माझ्या इथं नाही का दुखत होतं, तरी पण मी अंगावर लोक पडली होती, मी बाहेर निघलो. नंतर तिथंच झोपलो जरा खाली, तुझ्या भरपूर वेळाने बाहेर काढलं. हा जसा तरुण जखमी झाला होता तसाच इकडं पण एक तरुण आहे जो त्या ठिकाणी होता आणि तो जखमी झाला होता. मित्रा, कुठून आला होता तू? मी बाने. किती जण आले होते? आम्ही 10 जण आलो. 10 पैकी आम्हाला 6 जण लागले, बाकी 4 जण आहेत ते घरी पण गेले. बाकी आम्ही 7-8 जण अडकून तिथे, आणखी डिस्चार्ज नाही दिला आम्हाला, दिले आम्ही जाऊ. तर हे अशा प्रकारे तिथे जखमी झालेले हे सगळे तरुण होते. अनेक जण आहेत, 38 जण आहेत जे जखमी झालेले आहेत. त्यातल्या नेमकं त्यावेळेला काय प्रसंग घडला होता हे सांगणारे बाईट्स या ठिकाणी होते. खरं तर हे त्यातून सुखरूप बचावलेले आहेत, मात्र यातून प्रत्येकानं धडा घेणं गरजेचं आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड.